श्वेता झूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चंद्रहार। तर चंद्रहारमध्ये मी सर्वप्रथम इथे घेतले आहेत स्टोनमध्ये चंद्रकोर। त्या इथे मी काही मध्यभागीच्या फुलासाठी वापरणार आहेत गोल्डन मनी यूज करणार आहोत, छोटे गोल्डन मनी, गेज वायर आणि ही मोठी तार। बघूया। तर सर्वप्रथम आपण आता या स्टोनच्या साइडने लावायला गोल्डन मनी आपण राउंड मध्ये ओवून घेणार आहोत। आता आपण इथे हे मनी ओवून घेतले आहोत। आता याला आपण इथे राउंड शेप मध्ये पिळा देऊन घेणार आहोत आणि ह्याचा असा राउंड तयार करणार आहोत। बघू शकता। आता या राउंड मध्ये आपल्याला हा स्टोन पॅक करून घ्यायचा आहे। जो रेड स्टोन घेतलेला आहे आपण तो यात पॅक करून घेणार आहोत पूर्णपणे। तर आता आपण चंद्रकोर मध्ये साइडने मनी लावून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे चंद्रकोर घेतली आहे। बघू शकता। असे इकडे धरलं ना मग मला असे इथं करता येतं। तू पार तिकडे मोबाईल धरते ती असे इकडे नाही करते, इथंच करावं लागतं मला। कर स्टार्ट। आणि गेज वायर आता आपण साइडच्या ह्यातनं काढून घेणार आहोत आणि इथे तारेला पिळा मारून घेणार आहोत। एक साइडची जी एक्स्ट्राची तार आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि इथे जे आपल्याला जेवढं फूल बनवायला मनी ओवायला लागणार आहे तेवढी तार आपण इथे कट करून घेतली आहे। साधारणतः अर्धा मीटर मी इथे तार घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, हे जे मोठे बॉल मनी आहेत बघू शकता अशा प्रकारचे मी ह्याला तारेतून ओवून घेणार आहे। त्यानंतर एक छोटा मनी आपण गोल्डन कलरचा ओवून घेणार आहोत। आता या मनी मध्ये आपण पुन्हा तार ओवून घेणार आहोत। त्यासाठी गोल्डन कलरचा मनी साइडला, छोटा मनी साइडला करून या मोठ्या मनीतून आपण इथून तार रिपीट बॅक साइडनी ओवून घेणार आहे अशा प्रकारे। बघू शकता। आणि ती आपल्याला बॅक साइडनेच रिटर्न काढायची आहे। आणि पुन्हा इथे ओढून पॅक करून घ्यायचे अशा प्रकारे। बघू शकता। तर आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत, बॅक साइडने केलेली जी तार आहे काढलेली तर ती आता आपण पुढच्या साइडला टर्न करणार आहोत। पुढच्या साइडला टर्न करून आता आपल्याला पुन्हा एक गोल्डन मोठा मनी आणि छोटा मनी ओवून घ्यायचा आहे। तर मी इथे मोठा गोल्डन मनी ओवून घेतला आहे। त्यानंतर आता अशा प्रकारे आणि पुन्हा छोटा मनी साइडला करून मोठ्या मनीतून तार आपण रिटर्न काढून घेणार आहोत। पण काय करणार आपण बॅक साइडनी पुन्हा तार काढून घेणार आहोत। तारेचे रिंकल्स झाले नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला फूल बनवायला छान असं बनवता आणि इझी पडेल। आता मी इथे 2 मनी ओवून घेतले आहेत। यांना अशा प्रकारे ओवून घेतल्यानंतर इथे आपण यांना वरून खाली तारेने पॅक करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा बॅक साइडने तार पुढच्या साइडला घेणार आहोत। आता सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे मोठा, त्यानंतर पुन्हा छोटा गोल्डन मनी, आता पुन्हा आपल्याला मोठ्या गोल्डन मनीतून तार रिटर्न काढायची आहे बॅक साइडने अशा प्रकारे।
सेम प्रोसेस करत राहायची आहे पूर्ण चंद्राला गोल्डन मनी लावून होईपर्यंत. तर अशा प्रकारे आपली चंद्रकोर पूर्ण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक येतो. गोल्डन कलर असल्यामुळे आणखीनच छान दिसते. आणि त्यामध्ये इथे जे स्टोन आहेत एडी स्टोनमध्ये चॉकलेटी कलर, तर तो आणखीन उठून दिसतोय, बघू शकता. आता आपल्याला बाकीचे चंद्रकोरचे जे पॅन्डल आहेत स्टोनचे, त्याला आपल्याला बाकीच्यांना पण असेच मनी लावून घ्यायचे आहे. आणि इथे आपण पॅक करून व्यवस्थित यांना घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे पॅन्डल्सला मनी लावून तयार केले आहे. तर आता आपण याला सेटमध्ये गेज वायरला सेट जोडून घेणार आहोत. तर आता आपण इथे चंद्र तयार करून घेतलेले आहेत आणि पॅन्डल पण तयार करून घेतले. आता याला आपण बेस वायरवर पॅक करून घेत चालणार आहोत. तर मी इथे बेस वायर घेतलेली आहे. आता या बेस वायरला आपण इथे राऊंडमध्ये फ्लिप करून घेणार आहोत, असं टर्न करून घेणार आहोत. व्यवस्थित चांगल्या प्रकारे लूप तयार करून घेणार आहोत. इथे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लूप तयार करून घेतले आहे. तर आता मी इथे हे गोल्डन मनी घेतलेले आहे जे आपण चंद्रासाठी खालच्या साईडला पॅक केलेत. ते आता आपण कडाच्या साईडला ओवून घेणार आहोत. तर तिन्ही मनी यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आता हे इथे ओवून घेतल्यानंतर याला आपण काय करणार आहोत, आता जो 1 नंबरचा चंद्र आहे, जे आपण तयार केलेले चंद्रकोर आहे, ते आपण इथे बसवून घेणार आहोत. या ठिकाणी पॅक करायचं आहे आपल्याला असं. तर सर्वप्रथम आता आपण जे आपली गेज वायर आहे त्यावर आपण पॅक करून घेणार आहोत अगोदर साईडचे मनी टर्न टू टर्न जागेवर टाकून. आणि त्यानंतर आपण जे इथे चंद्र बनवलेला आहे त्याला आपण पॅक करून घेणार आहोत. तर त्याला आपण स्टोनमधनं पॅक करणार आहोत. स्टोनचे जे राऊंड आहेत तर त्यातून वायर आपण ओवून घेणार आहोत. आणि बॅक साईडला काढणार आहोत अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडने मी इथे गेज वायरवर घेतलेलं आहे, बेसवर घेतलेलं आहे. आणि पुन्हा आपण खालच्या साईडने देखील तसंच करणार आहोत. अशा प्रकारे पण त्याला इथे पॅक करून घेणार आहोत. खूप छान आणि एकदम पॅक अशी ही आपली गोल्डन चंद्रा डिझाईनमध्ये तयार होत आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आता आपण याला बेसवर पॅक करताना एवढं लक्षात ठेवायचे की आपल्याला कुठल्याही प्रकारे बॅक साईडने आणि वरच्या साईडने
जास्त करून तार दिसणार नाही आपण जी पॅक केलेली आहे ती. अशा पद्धती इथे कुठल्याही प्रकारे ही गेज वायर आपल्याला दिसणार नाही याचा आपण काळजी घेणार आहोत आणि पॅक करत चालणार आहोत. तर अशा प्रकारे मी इथे ही गेज वायर आता मण्यांमधून टर्न करून घेऊन पुन्हा चंद्रामध्ये पॅक करून घेतली. तशी सेम ह्या साईडने देखील पॅक करून घेतली. आता आपण ह्याला बेसमध्येच पॅक करून लास्टला कट करून घेणार आहोत. खूप सुंदर अशी ही डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि एवढा डिटेल व्हिडिओ देखील कुठल्याच चॅनलवर मी आतापर्यंत बघितला नाही किंवा नाहीच आहे डिटेल व्हिडिओ हा. तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर खूप इझिली तुम्ही यातनं टेक्निकली शिकू शकता. त्यामुळे आता ही जी आपली उरलेली तार आहे ती आपण इथेच कट करून घेणार आहोत. तिचा पॅक करून एंड करून टाकणार आहोत अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने कुठेही तुम्हाला जी आपण तार पॅक केली ती दिसणार पण नाही आणि सुंदर असा लुक पण या ठुशीला येत आहे. जे एक्स्ट्राची गेज वायर होती ती आपण कट करून टाकली आहे आणि आता आपण सेकंड जी ठुशी आहे ती इथे अशा प्रकारे पुन्हा पॅक करणार आहोत सेम प्रोसेसने. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी इथे 3 चंद्राचे पॅच लावून घेतलेले आहेत. आणि आता आपण सेंटरला जो फर्स्ट स्टार्टिंगला आपण जो बनवलेला राऊंड मधला जो शेप होता तो इथे आपल्याला आता पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर त्याला देखील आपण जसे हे चंद्राचे पॅच पॅक केले त्यानुसार त्याप्रमाणेच पॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथे हा राऊंड पॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथे मधलं पॅन्डल पॅक करून घेतलं आहे सेम चंद्रासारखंच. तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपला अर्धा सेट कंप्लीट झाला आहे. आता आपण इकडच्या साईडने राहिलेले 3 चंद्र पॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या इथे चंद्र लावून कंप्लीट झाले आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, इकडून जे आपण 3 मणी ओवले ते देखील आपण इकडून 3 मणी ओवून घेणार आहोत. आता आपण इकडनं 3 मणी ओवून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सेम. आणि आता आपण इथे काय करणार आहोत, लास्टला टर्न करून घेणार आहोत आणि लूप बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथे देखील लूप तयार करून घेतले आहे. आणि असे हे लूप आपलं तयार झालं आहे. एक्स्ट्राची दार आता आपण इथं कट करून टाकणार आहोत. इथं व्यवस्थितरित्या ह्याचा टोप पॅक करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपला सुंदर असा चंद्रहार तयार झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. आता आपण याला बॅकने गोंड्याचं अटॅच करून घेणार आहोत.
तर अशा प्रकारे आपला तयार झाला आहे चंद्रा सेट. कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करा. खूप सुंदर आणि इझी आहे. तर चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहायला, आणि लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या अशा फ्रेंड्समध्ये. तर चला बाय.